नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आज आपण मेथी दाणे, जे मेथीचे दाणे असतात, आपण जे लाडू करतो, हिवाळ्यामध्ये लाडू खातो, ते मेथी जनावरांना देण्याचा काय फायदा आहे तर ते आज आपण बघणार आहोत. तर जनावरांमध्ये मेथीचे एकदम जबरदस्त फायदे आहेत, जसे माणसांमध्ये आहेत. आपण ह्युमनमध्ये जसं मेथीचे फायदे त्यापेक्षा जास्त फायदे जनावरांमध्ये आहेत. तर आपण ते फायदे आज आपण बघणार आहोत. तर मेथी देण्याचे काय फायदे आहेत ते अगोदर आपण मेथीमध्ये कोणते घटक आहेत जे जनावरांच्या शरीरासाठी खूप चांगले आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, त्यासोबतच मिनरल्स आहे, विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहे. तर आता मिनरल जर बघायला गेलं तर मिनरल म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, त्यासोबत आयरन, फॉस्फरस सारखे मिनरल्स आहे. विटॅमिनचा जर विचार केला तर विटॅमिन ए, विटॅमिन सी, तसेच बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे जनावरांमध्ये याचा भरपूर फायदा होतो. तर सगळ्यात पहिला फायदा जर आपण बघितलं तर जनावरांचे लॅक्टेशन म्हणजे आपण जे दुधाची क्षमता वाढवतं. कारण ते दूध पेशी ज्या असतात काशीमधल्या त्या थोड्या अशा ज्या डॅमेज झालेल्या असतात त्या रिपेअर करण्याचं काम सुद्धा होतं आणि दूध सुद्धा वाढवतं. तसंच जो पाना सोडवण्याचं काम सुद्धा मेथीमुळे होतं. कारण याच्यामध्ये जे ऑक्सिटोसिन नावाचा एक घटक असतो. हे ऑक्सिटोसिन मेंदूमधून जो आपण ज्यावेळेस दूध काढायला बसतो, ज्यावेळेस आपण कास धुतो, त्यावेळेस मेंदूमधून जो ऑक्सिटोसिन हा जो घटक आहे तो मेंदूतून एकदम पाना सोडण्यासाठी मदत करत असतो. तर तो ऑक्सिटोसिन हा घटक सुद्धा मेथीमध्ये आहे. त्यामुळे मेथी दिलेले पाना सुद्धा काय वेळेवर सोडवते किंवा लगेच सोडते. तसंच पुढचा घटक जर बघितला यामध्ये इस्ट्रोजन सुद्धा आहे. तर इस्ट्रोजन काय करतं तर गर्भाशयासाठी खूप चांगला असतो इस्ट्रोजन. म्हणजे माझ्यावर येण्यासाठी इस्ट्रोजन हा एक घटक असतो. त्यामुळे मेथी जर दिली तर जनावर माझ्यावर सुद्धा वेळेवर येतं. त्यासोबतच मिनरल भरपूर प्रमाणात असल्यामुळे मिनरल मिक्सचरची सुद्धा डिफिशियन्सी कमी होते. गाय वेळेवर माझ्यावर येते आणि याय केल्यानंतर 100% राहते. यासोबत म्हणजे नुसतंच मेथी देऊनच फायदा नाहीये, तर आपला पोषक आहार जो असतो, ढेप किंवा भरड धान्य वगैरे ते सुद्धा द्यायचं असतं. हिरवा चारा, कोरडा चारा हा जो प्रमाण आहे त्या प्रमाणातच दिला पाहिजे. त्यासोबत दररोज 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर सुद्धा द्यायला पाहिजे. त्यासोबत लिव्हर टॉनिक सुद्धा द्यायला पाहिजे. नुसतंच तुम्ही म्हणताल की मेथीत एवढे फायदे आहेत, नुसती मेथीच द्यायची, तर तसं नाहीये. तर मेथी दिल्यामुळे गाय वेळेवर माझ्यावर येते, तसंच गाभण सुद्धा राहते. त्यासोबतच याच्यामध्ये इन्फ्लामेटरी घटक असल्यामुळे स्वेलिंग म्हणजे सूज वगैरे आली किंवा मग ताप सुद्धा कमी होतो, सूज सुद्धा कमी होते मेथीमुळे. तसंच काही जनावर मध्ये मसल पेन असतात किंवा जॉईंट पेन असतात, म्हणजे लांगाडतात, जॉईंटमधून गुडघ्यात वगैरे किंवा मग फऱ्यामध्ये त्यांना तकलीफ होते. तर मेथीमुळे ते सुद्धा दूर होण्याचं काम होतं. तर असे बरेचसे फायदे या मेथी देण्यामुळे आहे. तर मेथी आता द्यायची कशी हा महत्वाचा विषय. तर मेथी देत असताना जी गाय म्हणजे मेथी ही गरम प्रवृत्तीची असल्यामुळे गाभण जनावराला बिलकुल देऊ नये. तसंच जी डिलिव्हरी झालेली, प्रसूत झालेली गाय असते तिला दररोज 50 ग्रॅम जर मेथी दिली तर नक्कीच दूध वाढते. अर्धा लिटर दूध वाढतं. हे 100% दूध वाढतं अर्धा लिटर. तुम्ही देऊन बघा, याचा म्हणजे वापर करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर जर गाय हिटवर येत नसेल तर डेली 100 ग्रॅम तिला 20 दिवसापर्यंत जर दिला, 200 ग्रॅम 100 ग्रॅम म्हटलं, 200 ग्रॅम दररोज जर दिला तर 21 दिवसाच्या आतमध्ये गाय हिटवर येते आणि याय केल्यानंतर 100% राहते.
पण नुसती मेथी देऊन हिटवर येत नाही, तर त्यासोबत मिनरल मिक्सचर सुद्धा द्यावं लागतं. तसंच लिव्हर टॉनिक सुद्धा द्यावंच लागतं. आणि हे देण्या अगोदर मी म्हणेन की डिवर्मिंग करायला पाहिजे. जंताचं औषध दिल्यानंतरच मेथीत दाणा दिला पाहिजे. परंतु तुम्ही म्हणताल की डिलिव्हरी झाल्यानंतर कितव्या दिवशी डिवर्मिंग करायचं, तर 21 दिवसानंतर डिवर्मिंग करावं लागतं. म्हणजे जंताचं औषध डिलिव्हरी झाल्यानंतर 21 दिवसानंतरच जंताचं औषध द्यावं लागतं. त्यामुळे हिटवर आणण्यासाठी जे आपण 21 दिवसानंतर डिवर्मिंग केल्यानंतर तिला 200 ग्रॅम मेथी आपण देऊ शकतो. परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर कितव्या दिवसापासून आपण मेथी द्यायला सुरुवात करायची, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण शक्यतो 8-10 दिवसानंतर मेथी द्यायला सुरुवात करायची. सुरुवातीला देऊ नये, कारण मेथी पचायला जड असते आणि डिलिव्हरी झाल्याबरोबर पचनक्रिया थोडीशी कमजोर झालेली असते. त्यामुळे सुरुवातीचे 8-10 दिवस मेथी देऊ नये. आणि मेथी देताना ती भरडून द्यावी. भरडून म्हणजे तिचे 2-3 तुकडे होईल अशा पद्धतीने ती भरडायची आणि देताना संध्याकाळी भिजू घालायची आणि सकाळी द्यायची. आणि सकाळी भिजू घातल्यानंतर संध्याकाळी द्यायची. म्हणजे कमीत कमी 12 तास ती भिजली पाहिजे. आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये याचं प्रमाण कमी करायला पाहिजे, कारण ती गरम प्रवृत्तीची असते. आणि मी तर म्हणेल की गाभण जनावराला बिलकुल देऊ नये. त्यामुळे अबॉर्शन होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे गाभण जनावराला मेथी बिलकुल देऊ नये. आणि आता मी तुम्हाला याचे फायदे सांगितलेच की दूध वाढेल आणि गाय हिटवर येऊन वेळेवर गाभण सुद्धा राहील. त्यामुळे मेथीचे फायदे बरेच आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.